बातमी आहे नागपुरातून। नागपुरात काल विभागीय भाजप कार्यालयामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवरती चंद्रपूर महापालिकेबाबत भाजप कोअर कमिटीची खास बैठक पार पडली। सुमारे 2 तास चाललेली चंद्रपूर संदर्भातली ही बैठक चांगलीच वादळी झाल्याची चर्चा आहे। या बैठकीमध्ये काही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक देखील झाल्याची माहिती आहे। मात्र भाजपचे नेत्यांनी बैठक अत्यंत शांततेमध्ये आणि शिस्तीत पार पडल्याचा दावा करत कुठलाही वाद झाला नसल्याचं सांगितलेलं आहे। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार मार्गदर्शकाचा तर जोरगेवार निवडणूक पक्षप्रमुखाच्या भूमिकेमध्ये असतील असं मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय। तर हंसराज अहिर चैनसुख संचेती निवडणुकीचे निरीक्षक असतील असं देखील ते म्हणाले। सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचे हंसराज भैया अहिरजी सोबतच या निवडणुकीचे निरीक्षक म्हणून चैनूभाऊ संचेती असणार आहे। या निवडणुकीचे प्रभारी अशोकराव नेते आणि निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार असणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारजी हंसराजजी अहिरजी या दोघांच्याही त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आणि खास करून सुधीरभाऊला जबाबदारी दिली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व निवडणूक होणार आहे आणि चैनूभाऊ या ठिकाणी निवडणुकीचं कामकाज बघणार आहे। नाही, काही शाब्दिक चकमकी झाल्या नाही, चर्चा झाल्या, चर्चेमध्ये मार्ग निघाले। जर चर्चेमध्ये शाब्दिक झालं असतं आणि काही अजून काही वेगळं झालं असतं तर एवढा वेळ बैठक थोडी चालली असती। 3 तास 3.5 तास चंद्रपूरची बैठक झाली, त्यामध्ये काही खमंग चर्चा झाल्या, पण काही अशा वाकड्या तिकड्या चर्चा झाल्या नाही। मला असं वाटतं याच्यातून मार्ग निघाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.